हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे श्री संजय. आज आपण आता प्रबळगडावरती आहोत आणि इथून आज आपण पूर्ण प्रबळगड फिरणार आहोत. तर त्याबद्दलच्या मी जेवढा थोडाफार ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही जर गडावरती रात्री राहायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं खूप आवश्यक आहे. गडावरती राहायची सोय नाही आहे. पाणी आहे, पाण्याच्या टाक्या आहेत, पण पाण्याच्या टाक्या साफ नसल्यामुळे आपण ते पाणी पिऊ शकत नाही आहे. गडावरती जर आपल्याला राहायला जायचं असेल तर सोबत टेंट घेऊन जावं लागेल आणि सोबत खूप सारं पाणी घेऊन जावं लागेल. कारण गडावरती जाण्यासाठी तब्बल पायथ्यापासून ठाकूरवाडीपासून ते प्रबळगडावरती पोहोचण्यासाठी 4 तास लागतात. मध्ये प्रबळमाची हे गाव लागतं, त्यामध्ये राहायची सुद्धा सोय आहे, खायची सुद्धा सोय आहे. त्यामुळे तुम्ही तो टप्पा ठाकूरवाडी ते प्रबळगड माची इथे जाऊन राहू शकता आणि सकाळी इथून तुमचा ट्रेक प्रबळगडापर्यंत पूर्ण करू शकता. किल्ले मुरुंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे मुंबई हम रस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गड नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळ किल्ला आहे. उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलकात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यास असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्याचा कालखंड बौद्ध कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळे उत्तर काळातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी त्याला लष्करी चौकी बनवून मुरुंजन असे नाव दिले. बहामनीच्या काळात हा किल्ला आकारास आला असावा. नंतर अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात तो आला. निजामशाहीच्या अस्तावेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मोगल सम्राट शहाजहान आणि विजापूरचा आदिलशाह यांनी तह करून आपला संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावरती पाठवला. तेव्हा शहाजीराजे पळ काढून कोंढाणा व मुरबदेवीच्या डोंगरात निघून गेले. नंतर कोकणात जंजिराच्या सिद्धीकडे गेले असता त्यांनी आश्रय नाकारल्यावरती चौलला पोर्तुगीजांकडे गेले, पण त्यांनी नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ आणि बालशिवाजी लष्करासह मुरुंजनावर गेले. तसेच 1636 बालशिवाजींनी मुरुंजनाचा उंबारठा ओलांडला. 1636 माहुलीचा तह झाला. त्यात उत्तर कोकणात मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरुंजनावर मोगली अंमल सुरू झाला, पण प्रत्यक्षात तिथे विजापूरच्या आदिलशहाची सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीचा चंद्रराव मोरे हरवून जावळी ताब्यात घेतली, त्याचवेळी म्हणजे 1656 शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादेव याने कल्याण भिवंडीपासून चेऊल ते रायरीपर्यंत सारा मुलूक स्वराज्यात सामील करून घेतला. तेव्हा मुरुंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. किल्ल्यांचे नाव बदलून त्यांनी प्रबळगड असे ठेवले. पुढे 1665 पुरंदरच्या तहानुसार मुघलांना दिलेल्या 23 किल्ल्यांमध्ये प्रबळगड शिवाजी महाराजांनी दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत, केशरीसिंह, हाडा हा किल्लेदार नेमले. पुढे पुरंदरचा तह झाला. मराठी किल्ले परत घेत असताना मराठ्यांशी झालेल्या लढाईत केशरसिंग धाराधरती पडला. तत्पुरती राजपूत स्त्रियांनी जोहर केला. केशरसिंहाची आई व 2 मुले किल्ल्याच्या झडतीत सापडली. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती सापडली. गडावरची पाण्याची ठिकाणे आपण आत्ता बघूयात. प्रबळगडचा माता हा खूप मोठे पठार आहे. सर्व पठार भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. गडावर एक गणेश मंदिर आहे, तसेच 3 पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधताना व गडावर फिरताना सोबत पाणी असणं खूप आवश्यक आहे. प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरानसारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून विचार केला होता, मात्र पाण्याचा जास्त साठा नसल्यामुळे त्यांनी ते विचार बदलले. गडावर 3-4 इमारतीचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत, मात्र गडावरून माथेरानचे विविध पॉईंट फार सुंदर दिसतात.